काळात महिला जास्त बसतात गुरुचरित्राच्या पारायणाला, जास्त बसतात बाकीच्यांपेक्षा, म्हणजे पुरुषांपेक्षा. तर आता हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल? बऱ्याच वेळा असं होतं, ताई आमच्या शेजारच्या मावशीचा ग्रंथ आहे, आम्ही आणू का? अरे माझं म्हणणं आहे की जर तुम्ही एकदा जरी पारायण केलं ना तर आयुष्यभर तुम्ही पारायण करणार, याची मला नक्कीच शाश्वती आहे. म्हणून ग्रंथ हा तुम्ही जवळच्या केंद्रातून घ्या. 20 तारखेपासून केंद्रात सामूहिक पारायण होतील. मी तरी सांगेल सामूहिक पारायणाचे खूप जास्त छान छान अनुभव आहे. काय होतं, घरात एक पारायण केलं, आता मी घरात पारायण करणार आहे, माझं एकच पारायण होणार. पण जर मी केंद्रात जाऊन पारायण करणार, मी मठात जाऊन पारायण करणार, मी मंदिरात जाऊन पारायण करणार, जिथे सामूहिक सप्ताह होतो तिथे जाऊन जर मी पारायण केलं तर माझे 50 लोक बसले असले तर माझे 50 पारायण होतील. एक पारायण करायला आपल्याला भीती वाटते, 50 पारायण आपण कधी करू सांगा? म्हणून सामूहिक सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचे अनुभव पण तेवढेच आहे. पण